हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय पहिला, अर्जुन विषाद योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ प्रथमोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय पहिला, श्लोक क्रमांक 5. दृष्टकेतुश्चेकितान् काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित कुन्तिभोजस्य शैबस्य नरपुंगवाः. आचार्य, पांडवांच्या बाजूला दृष्टकेतू, चेकितान, काशीराज हे महावीर तसेच पुरुजित, कुंतीभोज, शैब्य हे नरश्रेष्ठ युद्धास आलेले आहेत. दुर्योधन द्रोणाचार्यांना युद्धभूमीवर आल्यावर युद्धाला सुरुवात होण्याआधी स्वतःच्या समाधानासाठी पांडवांच्या बाजूकडील प्रमुख युद्धवीरांची नावे ऐकवित आहे. पहिल्या श्लोकामध्ये सांगायला सुरुवात केलेली नावे या श्लोकात पुढे सांगत आहे. दृष्टकेतू हा भगवंत श्रींचा भाचा शिशुपाल याचा मुलगा होता. शिशुपालाला भगवंत श्रींनी भर सभेत सुदर्शन चक्राने ठार मारलं होतं. परंतु दृष्टकेतू भगवान श्रीकृष्णाच्या बाजूला त्या पांडवांच्या बाजूने लढत होता. दृष्टकेतू द्रोणाचार्यांकडून मारला गेला. चेकितान हा यादववीर होता. वास्तविक सर्व यादव सेना कौरवांच्या बाजूने लढत होती. तरी सुद्धा चेकितान भगवंत श्रीच्या बाजूला त्या पांडवांच्या बाजूने लढत होता. दुर्योधनाने चेकितानाला ठार मारले. काशीराज हा काशी देशाचा राजा होता. हा महाशूर होता. युद्धात तो ठार मारला गेला. पुरुजित हा माता कुंतीचा भाऊ होता, पांडवांचा मामा. द्रोणाचार्यांनी याला युद्धात ठार मारला. कुंतीभोज हा माता कुंतीचा भाऊ होता, पांडवांचा मामा. द्रोणाचार्यांनी याला युद्धात ठार मारला. शैब्य हा युधिष्ठिराचा सासरा होता. आता पुढचा श्लोक क्रमांक 6. युधामन्युश्च विक्रांत उत्तमोजाश्च वीर्यवान सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. आचार्य, याशिवाय पांडवांच्या बाजूला महापराक्रमी युधामन्यू, महावीर, उत्तमौजा हे आहेत. तसेच सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे 5 पुत्र असून हे सर्व महारथी आहेत. युधामन्यू हा पांचाल देशाचा राजकुमार, महापराक्रमी वीर होता. तो अर्जुनाचा रथचक्र रक्षक होता. रात्री झोपेत असताना अधर्माने अश्वत्थाम्याने याला ठार मारले. उत्तमौजा हाही पांचाल देशाचा राजकुमार, महापराक्रमी वीर होता. तोही अर्जुनाचा रथचक्र रक्षक होता. रात्री झोपेत असताना अधर्माने अश्वत्थाम्याने यालाही ठार मारले. सौभद्र म्हणजे सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू. सुभद्रा ही भगवंत श्रींची बहीण होती. अर्जुनाने सुभद्रेशी विवाह केला होता. हा अर्जुन पुत्र अतिशय शूर, वीर, महारथी होता. आईच्या उदरात असताना त्याने चक्रव्यूह भेद करायची विद्या ऐकली होती. अर्जुन रणांगणात नसताना चक्रव्यूहाची रचना करून कौरवांनी पांडवांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कोवळं वय असलेला अभिमन्यू चक्रव्यूह भेदून आत गेला. परंतु त्याला चक्रव्यूहामधून बाहेर कसे पडायचे ते नीट माहीत नव्हते. त्यामुळे तो सर्व बाजूने महाबलाढ्य अशा 6 योद्ध्यांकडून घेरला गेला आणि अन्यायाने मारला गेला. द्रौपदीला 5 पांडवांपासून 5 पुत्र होते. युधिष्ठिरापासून प्रतिविंध्य, भीमापासून सुतसोम, अर्जुनापासून श्रुतकर्मा, नकुलापासून शतानिक, सहदेवापासून श्रुतसेन असे ते 5 पुत्र होते. हे सर्वजण महारथी होते.
रात्री झोपेत असताना अधर्माने थामाने यांना ठार मारले. हरिओम.